इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आज नाशिकमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार आहे। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती आज संध्याकाळी 5 वाजता ही सभा होईल। या सभेला खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत। सभास्थळावरून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। नाशिक शहरात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होते। अनंत कान्हेरे मैदानावर आज संध्याकाळी होणाऱ्या या जाहीर सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून भव्य असं 60 फुटी स्टेज या ठिकाणी या सभेसाठी उभारण्यात आलंय। गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर उभाटा गटातील काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात नाशकात प्रवेश केला होता। त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या या सभेकडे अवघ्या जिल्हावासियांचं लक्ष लागलंय आणि या सभेतूनच उद्धव ठाकरे नाशिक मतदारसंघातील जनतेला काय संदेश देणार, काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या 3 प्रमुख नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेकडे अवघ्या नाशिककरांचं लक्ष लागले। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।